माता सावित्रीबाई फुले यांना मला अभिवादन करून आज सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आणि केंद्र सरकारच्या बेजबाबदारपणामुळे आपल्याला केल्यानंतर तुम्ही सांगणार जगाला युद्धाची नाही बुद्धाची गरज आहे। ज्यावेळेला ह्या देशामध्ये भारत देशामध्ये तुम्ही आला, अरे आतंकवादीपेक्षा भयानक आमच्या आया बहिणींना आमच्या मुलींना तुम्हाला लाज वाटायला पाहिजे। हा देश तुमच्या वळणावर तुम्ही घेऊन चाललेला आहे। हा देश म्हणजे काय मोदी शहाची जागिरी नाही आणि त्यांच्या बापाची तर अजिबातच नाही। 1942 ला ज्या वेळेला ह्या स्वातंत्र्याचा लढा आपण लढत होतो त्यावेळेला तुमचा आमचा बाप इन्कलाब जिंदाबाद म्हणून घेऊन तिरंगा झेंडा हातात घेऊन लढत होता। त्यावेळेला इंग्रजाच्या बरोबर आम्ही वैमानिक करणारे आमची औलाद नाही। आम्ही ह्या तिरंग्याच्या बरोबर आजपर्यंत आम्ही प्रामाणिक राहणार आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला गालबोट लागल असं वर्तन कधी आमच्याकडनं घडणार नाही। तुमचं चाललंय काय? दुर्दैव म्हणावं लागेल हा देश, त्या देशामध्ये आमची कोण नेता ऐकून घेणार आहे का नाही? अरे कोर्टामध्ये आपण गेलो तर न्याय मिळेल का नाही? अधिकाऱ्यांच्याकडे गेलो तर न्याय मिळेल का नाही? पोलिसांच्याकडे गेल्यानंतर पोलीस स्टेशन तुम्हाला आम्हाला न्याय देईल का नाही? जर भूमिका आणि ह्या लहान एवढ्या बाळांच्या मनामध्ये आज निर्माण होत असेल तर कोणता देश घडवायला लागलोय आपण? मोदी साहेब मित्र, पहिल्यांदा भांडणं लावली हिंदू मुस्लिम मध्ये, ही समजून घ्या। नंतर ह्यांनी भांडणं लावली मराठा विरुद्ध ओबीसी, बौद्ध विरुद्ध मातंग। चाललंय काय? लोकांना ह्या देशामध्ये जगू द्यायचं आहे का नाही तुम्हाला? आज महागाई काय अवस्था आहे ह्याच्यावर बोला। आणि म्हणून आज आमची प्रामुख्याने मागणी आहे, ज्यांनी आमच्या मुलींच्यावर ज्यांनी आमच्या मुलांच्यावर अत्याचार केला, अमनुष अशा पद्धतीचा अतिरेक्यापेक्षा भयानक मारहाण केली, अशा त्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा तात्काळ घेतला पाहिजे। अन्यथा आम्हाला येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल। प्रशासनाला आमची विनंती आहे की आमचं निवेदन आजचं आपण घेतल्यानंतर ही जिल्हाधिकारी साहेबांच्या पर्यंत व्यवस्थित तुम्ही रित्या पोहोचवता, अन्यथा आम्हाला ह्या कार्यालयाकडे बघायची वेळ आली। आमचा इतिहास समजून घ्या आणि जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत चांगला आहे। या देशात भगतसिंग नावाचा सुद्धा एक देशभक्त होऊन गेला आणि म्हणून तुम्हाला आम्हाला जरी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जरी बुद्ध दिला असला, बुद्धाचा मार्ग आम्हाला बाबासाहेबांनी सांगितला असला आणि बाबासाहेबांच्या आम्ही ऐकण्याने जर आम्ही बुद्ध स्वीकारला असला आणि आम्ही जर ती बुद्ध मानत असला तरी आमच्या डोक्यातला आजपर्यंत भगतसिंग अजून शांत झालेला नाही। याचं पोलीस प्रशासनानं, त्या प्रशासनाला माझी विनंती आहे की ही गांभीर्यपूर्वक तुम्ही ही या व्हिएतनामच्या समजून घ्या। अरे काय मारहाण! अरे ज्या लोकांना एखाद्या स्वतःचं पोरग जर पडलं, ठेस लागली तर आई बापाचं हृदय असं उत्तम माणसाचं, अरे त्या अतिरेक्यापेक्षा भयान मारणार ही सरकार उलटून टाकण्याची गरज आता आपल्या सर्वांच्या समोर आलेली आहे। आणि पुन्हा एकदा सर्वांना मी आपल्या सर्वांना मनापासून विनंती करतो की मित्र, ही सरकार बदलण्याची चळवळ चालू झाली पाहिजे। जशी ह्या देशामध्ये इंग्रजाची सत्ता आपण परतून लावण्यात यशस्वी झालो, तशी ह्या मोदी आणि शहाची सरकार आता आपल्याला परतून लावण्याची चळवळ येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपात आपल्याला करावं लागेल। आणि आज खऱ्या अर्थाने हे आंदोलन करत असताना मसवड मधल्या तमाम नागरिकांनी, मसवड मधल्या सर्व व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येनं आज बंद करून, संख्या जरी इथं आपल्याला तुम्हाला कमी दिसत असली तर ज्या माणसांनी बंद केलेला आहे त्यांनी उत्स्फूर्तपणे आपल्या सर्वांच्या आंदोलनाला मनापासून पाठिंबा दिलेला आहे। अशाच पद्धतीनं पोलीस प्रशासनाने सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीची व्यवस्था, पोलीस स्टाफनं एक चांगलं सहकार्य केलं, त्यांचं मनापासून मी आभार मानतो। सरकारला लवकरात लवकर सद्बुद्धी यावी एवढीच छान मी अपेक्षा करतो आणि इथंच थांबतो। जय भीम, जय भारत।